भारतवर्ष भारतवर्ष म्हणजे संतांच्या अभंगवाणीनं नटून थटून निघालेला आमचा भारतवर्ष। अहो भारतवर्ष म्हणजे ऋषी मुनींच्या तपश्चर्या गांजून निघालेला आमचा भारतवर्ष। भारतवर्ष म्हणजे आमच्या महापराक्रम करणाऱ्या महापरम प्रतापी महापुरुषांच्या रक्तानं नाहून निघालेला आमचा भारतवर्ष। चांगला अभ्यास करा बर का। अहो आमचा भारत देश जर सोडला तर समजे देश मला तर कसायाचे दिसते असते। पण हा या भारत देशात जन्माला आलो आणि या भारत राज्यात आम्ही राहतो म्हणून नुसतं कौतुक नाही बर का। अहो माझा भारतवर्ष म्हणजे या पृथ्वी तलावावरचा एक देवघर आहे, देवघर। अहो जिथे देवाने जन्म घ्यावा दुसऱ्या कोणत्या देशात देवाने जन्म घेतला आहे मला तर काही सापडलं नाही। आहेत त्यांचे देव पण सात्विकता, संस्कृती, प्रेम, माया, जिव्हाळा हे समजा आम्हाला आमच्या भारत देशात सापडत। म्हणून प्रथम वंदन करतो माझ्या या भारत मातेला। दुसरे वंदन करतो आई तुळजा भवानी मातेला। तिसरे वंदन करतो कोल्हापूरच्या राणी लक्ष्मी मातेला। पुढचे वंदन माझ्या पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणी। पुढचे वंदन माझ्या नाथ महाराजांच्या चरणी। पुढचे वंदन माझ्या या अज्ञान समाजाला ज्ञानाचं अमृत वाजणाऱ्या माझ्या ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी। पुढचे चरण माझ्या वंदन माझ्या या जगाला भक्तीचा मार्ग दाखवणाऱ्या या जगाला ज्या व्यक्ती महत्वाला मान्य केला आणि जगद्गुरु म्हणून घोषित केला अशा माझ्या संत शिरोमणी जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या चरणी। राजारी राज क्षत्रिय कुळावतंस सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी श्री छत्रपती शिवाजी राजांना मी वंदन करतो, विनंती करतो। राजे राजे देवाचे, देशाचे, धर्माचे पालन करण्यासाठी जेवढे रामायण महत्वाचे, राजे जेवढे भागवत महत्वाचे, राजे तेवढेच तुमच्या जीवन चरित्राचे आमच्या भारतवर्षांसाठी शिव महाभारत सुद्धा तितकेच महत्वाचे। राजा राजा आज आम्ही तुमच्या विचारांचा जागर येथे जगदंबा मातेच्या कृपा आशीर्वादाने मांडतो आहोत। राजा आज आम्ही या देवलैठण गावातून दधीची ऋषींच्या समाधी ठिकाणाहून राजा आज आम्ही आपणास विनंती करतो या ब्रह्मांडामध्ये या तिन्ही लोकांमध्ये आज आपण या क्षणाला जिथेही असाल राजा आपण आपल्या या तिन्ही लोकातून या आणि राजा आपण आपल्या सिंहासनावरती विराजमान व्हा। आइए महाराज पधारिए
क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश श्रीमंत योगी श्री 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 गणपती गणपती भूपती जलपती पुरंदरारी शक्ती पृष्ठभागे यशवंत कीर्तिवंत नीतिवंत राजा श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज के हर हर पुनवडी गाव म्हणजे कालचे पुणे गाव. या पुनवडी गावामध्ये झांबरे पाटलांचा राजवाडा घेऊन राहणाऱ्या मासाहेब जिजाऊ माझ्या शिवराजासाठी स्वतःचा लाल महाल उभा केला. खेड शिवापूर मध्ये ही महाल उभा केला, वाडे उभा केले. रंजलेल्या गांजलेल्या सगळ्या शेतकरी वर्गाला, साऱ्या रयतेला माझ्या मासाहेब जिजाऊंचा एक वटवृक्षाचा खूप खूप मोठा एक आधार स्तंभ झाला. आणि मासाहेब जिजाऊंचे पुत्र रत्न राजे शिवबाराजा, शिवराजाला आऊसाहेब घडवू लागल्या, शिकवू लागल्या. आमच्या आऊसाहेबांनी शिकवली माझ्या शिवराजाला राम नेते, माझ्या आऊसाहेबांनी शिकवली माझ्या शिवराजाला कृष्ण नेते. आणि माझ्या या चिमुकल्या राजानं रामनीतीच्या आणि कृष्ण नीतीच्या जोरावर, अरे स्वतःच्या मनगडाच्या जोरावर तिसरी नीती जन्माला घातली, ज्या नीतीचं नाव होतं शिवनीती. राजे लाल महालात लहानाचे मोठी होऊ लागले. 8-9 वर्षाचे झाले.